रितू तू ही जे काय लावलंय ना आता थांबव. बास करा त्या पुरीकडे बघून तरी ये. लय झाली तुझी नाटकी आता. लय ऐकून घेतलं मी तुझं. तो काय म्हणते मी तुला लेकरापासून लांब केलंय. तुला लेकरापासून कोणी लांब नाही केलं. तू स्वतः लांब झाली लेकरापासून. अगं त्या लेकराच्या चेहऱ्याकडे तर बघून ये. किती बारीक तोंड करून बसले बघती. आरू मम्मीला ये म्हणाव. ये म्हणाव आपल्याला जायचंय म्हणाव. तुला बाहेर नेतो म्हणाव फिरायला म्हणाव म्हण तिला. ऋतू येण्यासारखं करू नको. बाद झालं. जे काय तू नाटकी लावलीत ना ते आता थांबव. कुठं ना कुठे थांबवायची जाईल ती. बाद झाली आता. लय दिवस राहिली तू. चिक्कल आहे खाली नको. चल चल जायचं तिकडं आपल्याला. मम्मीकडे जायचं. चल मम्मीकडे जाऊ. तुला आता मम्मीकडे घेऊन जातो. त्या पुरीला मी कसं सांभाळतोय माझी मला माहिती. आता लय नाटकी लावली तू. तुझी नाटकी आता तर बास कर. या आता तरी. इतकं पण अति करू नको. किती असते रे तू सांग बरं तुझं. की एवढ्याने अगं जरा थोडा तरी विचार कर लेकराचा. लेकराचा तू थोडा तरी विचार केला पाहिजे. लेकरू कसं राहते बिना आईचं ही ती. तिला आईची माया पण भेटत आहे. मी माझ्या प्रकारे मी सगळं सांभाळतो तिला. माझ्याकडनं जेवढं होतं मी तेवढं करतोय तिच्यासाठी. तो आता अति करू नको. या आता बाद झालं. किती 7 दिवस झालं राहिले तू जाऊन तिकडं. तुला येणं होत नसेल तर सांग. आता उद्या मी निघतो. बाद झाली तुझी नाटकं. आता जसं तू माझ्या नावाचं मंगळसूत्र घालते ना आता मला तेवढा हक्क आहे. आता मी तुला घेऊनच येणार तिथनं. आता उद्या काय पण उद्या आज गाडी करतो मी. गाडीवाल्याला फोन लावतो. उद्या तुला न्यायला येतो म्हणजे येतो. बाद झाली तुझी नाटकं. आता तुझ्या घरी येऊन बघ. आता मला पण समजते तुला कसं आणायचं आणि कसं नाही. किती दिवस गप्प बसलो. 8 दिवस गप्प बसलो. मनाने येशील ही करशील ती करशील. पण तू कुठली गोष्ट ऐकण्याच्या ह्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे तू. चिक्कल आहे. खाली नको. चिक्कल आहे नको. चल. लेकरू आजारी पडेल. एवढं पण अति फालतू वागू नको तू. तिला त्रास व्हायला लागलाय रे तू. चल 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 चल. ती मम्मीकडे जायचं म्हणलं ना तरच ती माझ्याकडे येते आता. आता तिला कसं नेऊ बरं. कुठल्या मम्मीकडे नेऊ तिला. कुठं नेऊ सांग ना तिला. सारखं ती मम्मी करते. एवढं येण्यासारखं करू नको ग. तिच्याकडे बघून तरी ये. आणि मी काय तुला हिला देत नसतो. तू काय कायद्याने कसं घ्यायचं ही ती म्हणते ना. काय पण होऊ दे मी हिला तुला देणार नाही. मी हिला घेऊन कुठंतरी निघून जाईल मग. तू जर का त्यात गोष्टी केल्या तर. लय मी तुझं सहन केलं. लय ऐकून घेतलं तुझं. उद्या मी तुझ्याकडे येतोय. बघू तू कशी येत नाही घरनं ती. नाही आल्यावर सांगतो तुला. जरा असं अति वागायचं बास कर. आत्तापर्यंत एवढं तू म्हणते लेकराची तुला काळजी ही ती. मग आत्तापर्यंत तू आली असती. लेकराची काळजी असती ना तर तू आली असती. राहिली नसती इतके दिवस तिकडं तू. तुला आता इथं बसून खायची सवय लागायला लागली. माणूस आहे. माणसाच्या हातून चुकी होत असते हे मान्य करतो मी. तू पण एवढं अति नाही करायला पाहिजे. बस ती गाडीवर बस. बस इथं. ती लेकरू कसं राहतंय कसं नाही ती माझी मला माहिती. कसं सांभाळतो मी त्याला. अगं रात्री डचकून ती उठतंय. ती अजून उठल्यावर डायरेक्ट मम्मी करते ती. जरा थोडी तरी ह्या गोष्टी तू जाणीव ठेव. ह्या गोष्टी तू जाणीव ठेवली पाहिजे. कसं असं तुझं एवढं मन कठोर कसं काय केलं ग तू. आरूला कसं काय सोडून राहू शकते तू. माझं एक मी ही करू शकतो पण आरूला कसं काय तू सोडून राहू शकते इतके दिवस. मला ह्या तुझ्या गोष्टी पटल्या नाहीत बघ. तू आरूसाठी तर आहे ना यायला पाहिजे होतं. अजून तू काय म्हणती आरूबद्दल मी तुला इमोशनल ब्लॅकमेल करतोय. आरूबद्दल मी इमोशनल ब्लॅकमेल तुला करत नाही. जशी ती माझी पोरगी आहे ना तशी ती तुझी पण पोरगी. काय अजून आपल्या दोघांना मिळूनच तिला सांभाळायचं. ती एकापाशी कुणाजवळ पण राहत नाही. तू म्हणते ना कायद्यानं तिला घेते. मी माझ्या पोरीला तुला हात पण लावू देणार नाही. कसं कायद्याने घेते बघ की. लय तू बोलायला लागली. लय म्हणजे लय अतिप्रमाणाच्या बाहेर बोलायला लागली तू. कुणाचं ऐकून ह्या सगळ्या गोष्टी करायला लागली तू. तुझ्या घरची शिकवायला लागली काही तुला. त्याच्यापाशी नांदायला जाऊ नको. हे करू नको ते करू नको. मग माझ्या नावचं मंगळसूत्र तर कशाला घालते तू. परशीला ये घसरू नको. चल ये इथं चल. पुरीकडे तर बघून ये. अगं पुरीकडे तर बघून तुझं मन जरा ही कर.
कशी अशी कठोर मानायची काय माहिती. एवढं पण कठोर होऊ नको जेणेकरून त्या गोष्टी तुला पश्चाताप होईल परत. आणि कोण कोणाचं नसतंय. तुझा भाऊ तुला किती दिवस सांभाळणार आहे. तू म्हणती लग्नाच्या अगोदर त्यांनीच मला सांभाळलं. लग्नाच्या अगोदरचं वेगळं असतंय. आता त्याचं पण लग्न झालं तुझ्या भावाचं पण. हे खाली नाही सोडत. आय हिला घे ग. खेळ तिकडं आहे तिला घे. बाल झाली किती असते आता. ऐकलं की मी पण तुझं लय ऐकून घेतलं. आता थांबलो मी. किती दिवस वाट बघितली तुझी. ये चल ये. बघितलं का त्या आईपाशी पण थांबत नाही. एवढं पण अति करू नको रे तू. खरंच तू ये माघारी. मला काही तिचा त्रास होत नाही तिला मला सांभाळायला. तू म्हणती मित्रांमध्ये फिरायचं बंद असेल हे असेल ते असेल. मला त्या मित्रांचं काही घेणं देणं नाही. मला काय फिरायला तू इथनं पुढं म्हणते ना मी इथनं पुढं मित्रांमध्ये पण फिरायला जात नाही हे पण बोललोय मी तुला. तर त्या तर गोष्टीचं तू ही ठेव. जाणीव ठेव त्या तर गोष्टीची. आपल्या लेकराची जाणीव ठेव. अजून लेकरासाठी तरी ये तू. लय अति करू नको एवढं. तुझ्या घरच्यांना मी तिथे येऊन बोलणारच आहे आता. उद्या काय व्हायचं ते उद्या फुलन फायनल उद्याच करू टाकू. उद्या मी नारू येतोय. कसं तू ही करत नाही ती बघ तू. कसं येत नाही तू नांदायला. आता लय झालं मी तुला रिक्वेस्ट करून. मी रिक्वेस्ट तुला लय केलं. तू रिक्वेस्ट केल्यावर काय केलं. तू मला रिक्वेस्ट ऐकलं नाही ती. लय तुला गोडीत बोललो ही केलं ती केलं. पण आता माझ्याकडे एकच पर्याय आहे. तुला घेऊन जायचा. तुला तिथे येऊन घेऊन जायचा. लय झाली तुझी नाटकी आता. बाद झालं काय. मला आता सण होईना. किती सण करायचं असते. मी तर माणूस आहे मी पण. मला ही मन आहे. नाहीतर मी परत वेगळा पाऊल काय तर उचललं ना तर त्याचा पश्चाताप करशील तू त्या गोष्टीचा. तू जे बोलते ना कायद्याने ही करते. मग कायदा मला पण आहे. माझ्यासाठी पण कायदा आहे. मला पण कायद्याने लय काय गोष्टी करता येते ती. मग त्या गोष्टीला परत तुला पश्चाताप होईल मी त्या गोष्टी केल्या तर त्याच्यामुळे तुला नीट सांगतोय माघारी ये गोडीमध्ये. तू आज काय तुझं आहे ना ते कळव. तू मला फोन कर. ती नंबर जी ब्लॅकलिस्टला टाकला आणि ती नंबर ब्लॅकलिस्टचा काढ. मी उद्या येतोय तुझ्या घरी. उगं माझा फुकटचा हेलपाटा करू नको तू. तिकडे यायचा उगं माझं वेळ वाया घालू नको. तुला जर काही यायचं असेल तर तू ये. नाहीतर मी यायला तयारच आहे. मी तुझी फक्त आजची रात्र तुझी वाट बघणार आहे मी. जर का तू आज आली नाही तर उद्या मी गाडी करून इथून निघणार आहे आणि तुझ्या घरी येणार आहे डायरेक्ट. आणि तुझ्या घरी आल्यावर बघ मग काय विषय होतात ते. तुला विषय वाढवायचा असेल तर तू येणार नाही. नसेल तर तू येशील गपचिप. मी आज रात्रीपर्यंतचा तुला वेळ देतोय रे. तर तू आज रात्रीमध्ये आली ना तर लय भारी होईल. नाही तर मग परत तयार राहतो. मी येतोय तिकडं.